नमस्कार माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रांनो. आज आपण इतिहास व नागरिकशास्त्र या पुस्तकातील चॅप्टर 8 आदर्श राज्यकर्ता हे पाहणार आहोत. स्वराज्य स्थापनेपूर्वी महाराष्ट्रावरती आदिलशाही, सिद्धी, पोर्तुगीज आणि मुघल आणि मुघल या सत्तांचे वर्चस्व होते. या सत्ताविरुद्ध महाराजांनी संघर्ष केलेला आहे आणि ते सर्व प्रकारच्या प्रतिकूल परिस्थितीस सामोरे गेलेले. त्यांनी स्वतंत्र व सार्वभौमत्व असे स्वराज्य स्थापन केले. या स्वराज्याच्या कारभाराची व्यवस्था लावून दिली. स्वराज्याचे त्यांनी सुराज्य केले. महाराजांनी आपल्या कर्तृत्वाने नूतन अशी सृष्टीच निर्माण केलेली होती. स्वराज्य स्थापनेसाठीचा संघर्ष करताना महाराज स्वतः अनेक अशा मोठ्या संकटांना सामोरे गेलेले आहेत. अफजल खान या भेटीचा प्रसंग, पन्हाळ्याचा वेढा, शाहिस्ते खानावरील छापा, आग्र्यातून करून घेतलेली सुटका, हे सर्व प्रसंग हे मोठ्या जोखमीचे होते. त्यांनी या सर्व प्रसंगावरती यशस्वी अशी मात केली आणि यातून ते सुखरूप असे बाहेर पडलेले आहेत. आणि हे सर्व करत असताना राजांच्या अंगी कोणकोणते गुण होते हे आपण आज या आदर्श राज्यकर्ता या पाठात पाहणार आहोत. तत्पूर्वी आपल्या हॅलो चव्हाण सर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसाल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद. चला आपण पाहूयात आता संघटन चातुर्य. राजाकडे संघटन चातुर्य कसे होते हे पाहूयात. स्वराज्य कार्यासाठी महाराजांनी आपल्या सभोवतालच्या लोकांना प्रेरित केले. त्यांच्याकडे विलक्षण असे संघटन चातुर्य होते. त्यांच्याकडची जी लिडरशिप होती ती विलक्षण दर्जाची होती. अनेक लोकांना त्यांच्या असण्याने प्रभावित ते लोक व्हायचे. या चातुर्याच्या जोरावरती त्यांनी आपल्या भोवती शूर व जीवास जीव देणारे असे लोक गोळा केले. राजामध्ये इतकी पॉझिटिव्ह एनर्जी होती की त्यांच्या नुसत्या असण्याने किंवा त्यांच्या बोलण्याने लोक त्याच्यावरती त्यांच्याकडे आकर्षित व्हायचे आणि जीवास जीव देण्यासाठी देखील तयार व्हायचे. कारण राजांचा जो उद्देश होता हा स्वराज्याचा होता. स्वराज्यातील लोकांसाठी त्यांचं हे सर्व होतं. स्वराज्याच्या कार्यात त्यांच्या अंगी या सहकार्याने आपल्या प्राणांची पर्वा न करता अनेक कर्तव्ये पार पाडलेली आहेत. अफजल खान भेटीच्या प्रसंगी अत्यंत धोक्याच्या क्षणी बडा सय्यद, ज्याला आपण सय्यद बंडा असेही म्हणतो, हा बडा सय्यद यास ठार मारणारा कोण होता? जीवा महाला. आणि पन्हाळ्याचा वेढा ओलांडून राजांना ज्यावेळेस राजांच्या ऐवजी त्यांच्या रूपामध्ये किंवा त्यांच्याच भूमिकेमध्ये वावरणारा कोण? शिवा काशीद. आणि ज्यावेळेस महाराज विशाळगडाकडे जात होते त्यांचा पाठलाग करणाऱ्या शत्रूंची वाट रोखून धरणारा कोण? बाजीप्रभू. पुरंदरचा किल्ला लढवणारा मुरारबाजी देशपांडे. सिंहगड जिंकण्यासाठी धारातीर्थी पडलेला तानाजी मालुसरे. महाराजांच्या आग्र्याहून सुटकेच्या प्रसंगी मोठी जोखीम पत्करणारे हिरोजी फर्जत आणि मदारी मेहतर. ही अशी अनेक उदाहरणे आहेत जे स्वराज्य उभारणीच्या कार्यामध्ये आढळून येतात. महाराज आपल्या सहकाऱ्यांची काळजी घेत असे. उदाहरणार्थ स्वराज्य स्थापनेच्या कार्यामध्ये कान्होजी जेदे. कोण? कान्होजी जेदे हे राजाबरोबर आरंभापासूनच होते. उतारवयी ते आजारी पडले. त्यावेळी महाराजांनी त्यांना औषधोपचारामध्ये कोणत्याही प्रकारची हयगय करू नये असे त्यांना आदेश दिलेले होते. राजे रयतेची काळजी कशी घेत बघा. स्वराज्य स्थापनेच्या कार्यामध्ये महाराजांचा शत्रूशी संघर्ष चाललेला होता. शत्रूंच्या स्वाऱ्यामुळे प्रजा ही त्रस्त होत असे. साहजिकच होते. ज्यावेळेस मुघल राजावरती आपल्या महाराष्ट्रावरती चाल करून यायचे त्यावेळेला सर्वात त्रास ते प्रजेला द्यायचे. मंदिरांची तोडफोड करायची, शेतीचं नुकसान करायचं, लोकांचा रसद पुरवठा थांबवायचा, लोकांना छळायचं, मारायचं, बंदी बनवायचे, असे अनेक अत्याचार ते करत होते. म्हणजे मुघल करत होते. परंतु राजे हे असे कधीच त्यांनी वागले नाहीत प्रजेच्या संदर्भात. भले ते स्वराज्यातील तर नव्हतेच, दुसऱ्या राज्यामध्ये ज्यावेळेस महाराज चाल करून जायचे, आक्रमण करायचे, तिथल्या कुठल्याच प्रदेशातील प्रजेला त्यांनी त्रास दिलेला नाहीये. अशा वेळी रयतेंची जास्तीत जास्त काळजी घेण्याचा महाराजांचा हा प्रयत्न असेल. शाहिस्ते खानाच्या स्वारीच्या वेळी महाराजांनी रोहिड खोऱ्याच्या देशमुखास रयते संबंधी आपले कर्तव्य पार पाडण्यासाठी ताकीद दिली होती. त्याची पुरावे आहेत. त्यांनी त्या देशमुखास गावोगाव हिंडून घाटाखाली जिथे सुरक्षित जागा असेल तेथे लोकांना नेण्यास सांगितले. ज्यावेळेस शाहिस्ते खान आपल्या प्रदेशावरती चालून आलेला होता त्यावेळेस रोहिड खोऱ्याचे जे देशमुख आहेत त्या देशमुखांना महाराजांनी अशी ताकीद दिली होती की
घाटोघाट म्हणजे गावोगाव हिंडून घाटाखाली जिथे सुरक्षित अशी जागा असेल तिथे लोकांना न्या. आणि या कार्यास एका घडीचा दिरंग न करणे असे म्हणतात. म्हणजे तात्काळ एक क्षणाचाही विलंब न करता लोकांसाठी तुम्ही त्यांच्या मदतीसाठी तत्पर राहा, असा त्यांचा राज्यकारभार होता. पुढे महाराजांनी त्यांना पुढील प्रमाणे सक्त ताकीद दिली. जर रयतेची अशी काळजी घेतली नाही तर मुघल येतील, सैन्यांना कैद करतील आणि त्यांचे पाप हे तुमच्या माथी बसेल, असे देशमुखास त्यांनी बजावलेले होते. या सैनिकाकडून रयतेला त्रास होऊ नये अशी महाराज काळजी घेत होते. आपल्या प्रजाजनांचे महाराज इतकी काळजी घ्यायचे. राजांचं लष्करी धोरण कसे होते पहा. महाराजांच्या लष्करांची शिस्त ही अतिशय कडक होती. सैन्यास वेळच्या वेळी वेतन दिले जाई, याबाबत त्यांचा कटाक्ष होता. त्यांनी सैनिकांना वेतन रोख रकमे देण्याची व्यवस्थाही केली होती. जहागिरी नाही, काही नाही, वेतन मिळायचं सैनिकांना, आणि ते कसं, वेळच्या वेळी आणि रोख स्वरूपात. मध्ययुगीन भारतामध्ये ठिकठिकाणच्या राजवटीमध्ये आणि इतरत्र सैनिकांना रोख वेतनाऐवजी जहागिरी देण्याची पद्धत होती. कधी मध्ययुगीन काळामध्ये जे इसवी सन आपण 1900 ते 1800 पर्यंत पाहतो, या काळामध्ये जे सैनिक होते, जे सरदार होते, त्यांना वेतन नव्हे तर त्यांना जहागिरी म्हणजे जमिनी द्यायच्या, तिथले काही महसुलीचे अधिकार त्यांना भेटायचे. अशी पद्धत असताना महाराज फक्त वेतन द्यायचे. महाराजांनी ही पद्धत रद्द केली. त्यांच्या मोहिमा जेव्हा शत्रूच्या प्रदेशात जात तेव्हा सैनिकास जे काही मिळेल ते सर्व सरकारला जमा करण्यासंबंधी लष्करास ताकीद दिली होती. बघा, ज्यावेळेस महाराज मोहिमेसाठी जात होते त्यावेळेस शत्रूंच्या प्रदेशामध्ये सैनिकांना जे काही मिळेल ते त्यांनी त्यांच्याकडे न ठेवता कुठे जमा करायचं आहे, सरकार खाती ते जमा करण्यासंदर्भात लष्करास त्यांनी ताकीद दिली होती. मोहिमेमध्ये पराक्रम केल्याबद्दल सैनिकांचा योग्य तो मान सन्मान महाराज करत. लढाईत जे सैनिक मृत्यू पावत त्यांच्या कुटुंबियाच्या उदरनिर्वाहाची, म्हणजे एक सैनिक आहे त्याचं कुटुंब आहे आणि स्वारी करताना मोहिमेमध्ये सैनिक गतप्राण झाले, वीरमरण पत्करले, तर त्यांचं जो मागचा कुटुंब आहे त्यांच्याही उदरनिर्वाहाची काळजी महाराज घेत असत. तसेच लढाईमध्ये शरण आलेल्या किंवा कैद झालेल्या शत्रू सैनिकांनाही ते चांगली वागणूक देत असत. पुढे राजांचं जे धोरण होतं ते सहिष्णू होतं आणि ते कशा प्रकारचं होतं आता आपण पाहूयात. अतिशय महत्त्वाचं आहे. महाराजांना ज्या सत्तेबरोबर संघर्ष करावा लागला त्यांच्यापैकीच राजांनी ज्या सत्ताशी संघर्ष केला त्यापैकी कोण होते? आदिलशहा, मुघल आणि सिद्दी या सर्व इस्लामी सत्ता होत्या. मात्र त्यांच्याशी संघर्ष करताना महाराजांनी स्वराज्यातील मुसलमानांना आपले प्रजाजन मानले. स्वराज्यातील मुसलमान जे आहेत भले ते इतर धर्मातले होते, परंतु महाराजांच्या स्वराज्य जो महाराष्ट्र आहे आजचा किंवा त्यावेळेचा जो महाराजांचा प्रदेश होता त्यांच्या ताब्यातला, त्या ठिकाणी जे मुसलमान आहेत ते त्यांना आपलीच प्रजा मानत होते. अफजल खानाच्या भेटीच्या वेळी महाराजांच्या सैन्यात अफजल खान ज्यावेळेस आला त्यावेळेस महाराजांच्या सैन्यामध्ये सिद्दी इब्राहिम हा विश्वासू सेवक होता. सिद्दी हिलाल हा महाराजांच्या सैन्यातील सरदार होता आणि स्वराज्याच्या आरमारामध्ये जे नौदल होतं महाराजांचं तिथं दौलत खान हा महत्त्वाचा अधिकारी होता. म्हणजे भलेही ते इस्लामिक असतील, दुसऱ्या धर्मातले असतील, पण राजांच्या महत्त्वाच्या खात्याचे ते विश्वासू आणि प्रमुख जबाबदार अधिकारी हे होते. महाराजांचे धार्मिक धोरण हे खूप सहिष्णू आहे. शत्रूकडून एखादा प्रदेश जिंकून घेतला असता तेथील मुस्लिम धर्मस्थळांना आधीपासूनच प्राप्त असलेल्या सोयी सवलती ते तसेच चालू ठेवत. म्हणजे राजाने एका ठिकाणी मोहीम आखली असेल आणि त्या ठिकाणी जो मुसलमानाचा जो प्रदेश असेल तो जिंकलाय, तर तेथील जे मुस्लिम धर्मस्थळ आहेत त्यांना ज्या सुविधा आधीपासून सुरू होत्या ते तसेच चालू ठेवत, ते बंद करत नसे. परंतु ज्यावेळेस हे मुघल आपल्या राज्यात यायचे स्वारी करण्यासाठी मोहिमेवरती, त्यावेळेस आपल्या मंदिरांची ते नासधूस करत तोडफोड करत असत. राजांच्या या सहिष्णू धार्मिक धोरणाबद्दल समकालीन इतिहासकार हाफी खान लिहितो की शिवाजीने आपल्या सैनिकासाठी असा सक्त नियम केला होता की मोहिमेवरती असताना मशिदीला धक्का लावू नये. जी मशीद आहे मुसलमानांचं धार्मिक स्थळ, याला कधीही धक्का लावायचा नाही असे राजांनी आपल्या सैनिकांना सक्त ताकीद दिली होती. तसेच
मोहिमेदरम्यान कुराणची एखादी प्रत हाती पडली असेल तर तिला पूज्यभाव दाखवून ती मुसलमान व्यक्तीच्या स्वाधीन करावी. कुराण किंवा त्याची काही प्रत सापडली असेल तर त्याला पूज्यभाव, त्याची नासधूस करायची नाही किंवा त्याची कुठलीही विटंबना न करता ती जी कुराणाची प्रत आहे ती कुठल्याही मुसलमान व्यक्तीच्या हातामध्ये ती स्वाधीन करा. त्याची विटंबना करू नका, मस्जिदला तोडू नका, नासधूस करू नका, असे राजे आपल्या सैनिकांना बजावलेले होते. स्वातंत्र्याची प्रेरणा. शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेच्या प्रयत्नांना एक वेगळे मूल्य आहे. ते मूल्य स्वातंत्र्याचे आहे. दुसऱ्या कोणत्याही सत्तेचे वर्चस्व न मानता आपले स्वतंत्र व सार्वभौम अस्तित्व ठेवणे हा त्यामागचा उद्देश आहे. स्वतंत्र व सार्वभौमत्व हे आपण आपल्या आजच्या लोकशाहीमध्ये घेतलेलं हे मूल्य. सार्वभौमत्व, स्वतंत्र म्हणजे कळलं, परंतु सार्वभौमत्व म्हणजे काय? सार्वभौमत्व म्हणजे आपण कोणाच्याही गुलामीत नसणे किंवा कुठलीही परकीय सत्ता आपल्यावरती राज्य करत नसणे. आपण गुलाम नसणे. थोडक्यात स्वतःचा अधिकार आहे, स्वतः निर्णय घेण्याचा स्वतःला अधिकार असणे म्हणजे सार्वभौमत्व. परकीय आणि अन्यायी सत्तांच्या विरोधामध्ये संघर्ष करताना महाराजांनी इतरांनाही स्वातंत्र्याची प्रेरणा दिली आहे. मुघलांच्या सेवेत असलेला छत्रसाल जेव्हा महाराजांना भेटला तेव्हा त्यांनी त्यास बुंदेलखंडामध्ये स्वतंत्र राज्य निर्माण करण्याची प्रेरणा दिली. राजे ज्यावेळेस छत्रसालला भेटले, हे कुठे होते? बुंदेलखंडात होते. आणि त्यांची ज्यावेळेस भेट झाली त्यावेळेस महाराजांनी त्यांना बुंदेलखंडामध्ये तुम्ही स्वतंत्र एक राज्य निर्माण केलं पाहिजे अशी प्रेरणा त्यांना दिलेली आहे. महाराजांच्या कार्याची थोरवी. महाराजांनी अनेक शत्रूशी संघर्ष करत स्वराज्याची स्थापना केली. ही कृतीच त्यांचे युगप्रवकत्व सिद्ध करते. परंतु या कृतीखेरीज त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये इतरही अनेक सद्गुणांचा समुच्चय आढळतो. महाराज अत्यंत बुद्धिमान होते. त्यांनी अनेक विद्या आत्मसात केल्या होत्या. त्यांना अनेक भाषा अवगत होत्या आणि लिपी देखील अवगत होती. राजांना अनेक भाषा पण यायच्या बोलता आणि त्यांना लिपी लिहिताही यायची. आई वडिलांनी केलेले स्वराज्य स्थापनेचे आणि नैतिकतेचे संस्कार त्यांच्या मनामध्ये खोलपर्यंत रुजलेले होते. त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये चारित्र्य आणि सामर्थ्य, राजांचं जे व्यक्तिमत्व होतं त्याच्यामध्ये चारित्र्य आणि सामर्थ्य, कॅरेक्टर्स आणि जे सामर्थ्य आहे ते दिसतं. त्याचबरोबर शील आणि पराक्रम आहे, यांचा त्यांच्यामध्ये योग्य असा समन्वय दिसून येतो. त्यांच्याकडे नेतृत्व, व्यवस्थापन, लीडरशिप आहे, व्यवस्थापन, मॅनेजमेंट आहे, दृष्टीपण आहे, दूरदृष्टी आहे. त्यांच्याकडे राजकीय मुत्सद्देगिरी आहे, म्हणजे युद्धप्रसंगी किंवा ज्यावेळेस आपण एखाद्या पेचात अटकतो त्यावेळेस कुठल्या योग्य पद्धतीने त्या प्रकरणाचा, त्या संकटाशी सामना केला पाहिजे हे राजांना चांगल्या पद्धतीने माहिती होतं. म्हणून त्यांच्याकडे राजकीय मुत्सद्देगिरी ही दिसून येते. मुलकी आणि लष्करी प्रशासनासंबंधीचे जे प्रभावी धोरण त्यांच्याकडे आहे, सत्य आणि न्याय यावरील निष्ठा, सर्वांना समान वागणूक देण्याची त्यांची वृत्ती, भावी गोष्टींचा आराखडा तयार करण्याचे त्यांचे नियोजन आणि नियोजित प्रकल्प तडीला नेण्याचे त्यांचे कौशल्य. कुठलाही एखादा प्रकल्प त्यांनी हाती घेतलाय, एखादी गोष्ट, एखादी मोहीम त्यांनी आखली असेल तर ती मोहीम अतिशय योग्य पद्धतीने शार्पली एक्झिक्यूट करण्याचं सामर्थ्य आणि कौशल्य हे राजाकडे दिसतं. आणि त्यांच्या प्रत्येक संकटाला ज्यावेळेस राजे सामोरे गेले त्यातून हेच दिसलेलं आहे की त्यांच्यामध्ये जे नियोजन करण्याचं जे सामर्थ्य आहे आणि ते तडीस नेण्याचं जे कौशल्य आहे ते इतर कोणत्याही त्या समकालीन जे राजे होते, जे योद्धे होते त्या दिसून येत नाही. परंतु राजामध्ये ते परफेक्टली त्यांच्यामध्ये ते गुण दिसून येतात. संकटात खचून न जाता उफाळून येण्याचा त्यांचा निर्धार आहे. राजांना कितीही दावा, संकटामध्ये पुन्हा राजे उफाळून वर यायचे, पुन्हा ते यश प्राप्त करायचे. गेलेले किल्ले त्यांनी परफेक्टरित्या नियोजन करून परत मिळवलेले आहेत. सदैव जागृत राहण्याचा सावधपणा, हे अशा प्रकारचे अनेक असंख्य गुण हे राजामध्ये होते. स्त्रियांच्या बाबतीत कोणीही अनुचित प्रकार वर्तन केले तर तसे करणाऱ्यास ते कठोर शिक्षा करत असत. प्रजेतील शेतकरी, कारागीर, सैनिक, व्यापारी, राजांची जी प्रजा आहे त्या प्रजेमध्ये कोण कोण होते? शेतकरी तर ऑब्व्हियसली सगळीकडे असणारच आहेत. शेतकरी, कारागीर, 12 बलुतेदार, बलुतीची पद्धतवार होती त्याच्यामध्ये कारागीर हे असायचेच. शेतकरी आहेत, कारागीर आहेत,
प्रजेमध्ये सैनिक तर असणारच आहेत आणि व्यापारी वर्ग हा होता. या सर्व घटकांची ते काळजी घेत असत. स्वधर्मातील व्यक्तीप्रमाणेच परधर्मातील व्यक्तीविषयी भेदभाव न करता आदर ते बाळगत असत. कुठल्याही वेगळ्या धर्माचा असेल तर त्यांच्याविषयी, त्या धर्माविषयी राजांच्या मनामध्ये आदर होता. तसेच परधर्मामध्ये गेलेल्या व्यक्तींना परत स्वधर्मामध्ये घेण्याला ज्या काळात विरोध होता त्या काळामध्ये राजांनी अशा व्यक्तींना स्वधर्मात घेतले. तो काळ मध्ययुगीन काळ असा होता की एखादी व्यक्ती धर्मांतर केली, परधर्मात गेली तर त्याला पुन्हा आपल्या धर्मामध्ये, स्वधर्मामध्ये येण्याला खूप कठोर बंदी होती, विरोध पण व्हायचा. परंतु राजांनी तसं केलं नाही. परधर्मामध्ये काही दबाव, कारण परधर्मामध्ये जे गेलेले व्यक्ती आहेत त्यांना स्वधर्मामध्ये घेण्यासाठी महाराज यांनी कार्य केलेले आहे. त्यांनी त्याला विरोध कधीच केले नाही, स्वधर्मामध्ये त्यांना घेतले. प्रसंगी त्यांच्याशी स्वतःचे नाते पण त्यांनी जोडलेले आहेत. समुद्र पर्यटनास धार्मिक कारणावरून विरोध होता त्या काळामध्ये. समुद्र ओलांडायचीच नाही म्हणून राजांच्या पूर्वी किंवा त्याचे समकालीन कधी आपण दुसऱ्या प्रदेशावरती आक्रमण केलोच नाही. आपण आपल्यात लढत राहिलो, परंतु समुद्र कधी ओलांडलाच नाही, कारण त्या काळामध्ये समुद्र पर्यटनास बंदी होती. समुद्र ओलांडणं म्हणजे आपला धर्म संपला असं त्यांचं म्हणणं होतं. त्या काळामध्ये त्यांनी सिंधुदुर्गासारखे जलदुर्ग बांधले. ज्या वेळेला समुद्र पर्यटन करणे हे स्वतःच्या धर्माचा नाश आहे, स्वतःचा धर्म आपण बुडालो अशी धारणा होती लोकांची. त्या काळामध्ये महाराजांनी सिंधुदुर्ग याच्यासारखा उत्तम जलदुर्ग त्याने बांधलेले आहेत आणि आरमाराची निर्मिती पण केली. यावरून महाराजांचे दृष्टेपण जे आहे ते दिसून येतं. समुद्रावरून होणाऱ्या बाह्य आक्रमणाची दखल घेऊन त्यावरचा उपायही त्यांनी तयार करून ठेवला होता, असा याचा अर्थ होतो. ते राज्याभिषेकाद्वारे स्वराज्याचे अधिकृत राजे बनले आणि त्यांनी एका राज्याभिषेकानंतर धार्मिकदृष्ट्या वेगळ्या प्रकारचा दुसरा राज्याभिषेकही करून घेतला. त्यांच्या या सर्व कृती त्यांचे धार्मिक क्षेत्रातील क्रांतिकारकत्व हे सिद्ध करतात. स्वराज्यावरती जेव्हा जीवघेणीची संकट येत तेव्हा सहकार्याऐवजी वा त्यांच्यासह ते स्वतः त्या संकटांना भिडत असत. स्वराज्यावरती कोणी चालून आला तर सहकारी तर प्राण देण्यासाठी तर तत्पर असायचेच, परंतु राजे कधी त्यांचं स्वतः नेतृत्व करून त्या संकटाला सामोरे गेले आहेत. त्यामुळे त्यांचे सहकारीही स्वराज्यासाठी प्राण अर्पण करायला सिद्ध असत. माझा राजा माझ्या सोबतीला आहे, ही खूप मोठी हिंमत त्या सरदारांना येत असे, सैनिकांना येत असेल. अर्थात केवळ अशा मोठ्या संकटांना धैर्याने आणि निर्भयपणाने सामोरे जाणे एवढेच त्यांचे मोठेपण नव्हते. त्यांना आपल्या स्वराज्याला नैतिकतेचा आणि गुणवत्तेचा आधारही द्यायचा होता. जे आपलं स्वराज्य आहे त्याला नैतिकता म्हणजे प्रत्येक संकटात मी तुमच्या सोबत आहे हा दृष्टिकोन या सैनिकांना मिळायचा आणि गुणवत्तेचा आधार त्यांना द्यायचा होता. म्हणून महत्त्वाच्या गोष्टीप्रमाणे छोट्या छोट्या गोष्टींच्या बाबतीतही त्यांनी संबंधितांना योग्य ते आदेश दिल्याचे आढळते. सैनिकांनी शेतकऱ्यांच्या शेतातील भाजीला देखील जबरदस्तीने घेता कामा नये असा या अर्थाचा आदेश त्या दृष्टीने आदर्श आहे. त्यांनी झाडे तोडण्यावरती घातलेली बंधनेही महत्त्वाची आहेत. सैनिकांना सक्त असे आदेश होते की शेतकऱ्यांच्या भाजीला हात लावू नका. भाजीला म्हणजे त्यांच्या पिकांना नासूच करू नका किंवा ते तुम्ही तुमच्यासाठी वापरू न सांगता किंवा विकत न घेता घेऊ नका. थोडक्यात ते असे सांगायचे की शेतकऱ्यांच्या भाजीला नव्हे तर भाजीच्या देठाला पण हात लावू नका, असे त्यांचे सक्त असे आदेश होते. त्याचबरोबर झाडे तोडण्यावरती त्यांनी अनेक बंधने देखील घातली होती. किल्ल्यावरील कचरा इकडे तिकडे कुठेही न टाकता परसात जाळावा आणि त्याच्या राखेवरती भाजीपाला पिकवावा असा त्यांचा आदेश होता. ते स्वराज्याची उभारणी करत असताना बारीक सारीक बाबीकडे किती लक्ष देत होते हे यावरून आपल्याला स्पष्ट होत आहे. ते केवळ योद्धे नव्हते तर ते एका नव्या स्वतंत्र, नीतिमान आणि सुसंस्कृत समाजाची निर्मिती करणारे शिल्पकार होते. त्यांची थोरवी सर्वांगीण आहे. बघा, शिवाजी महाराज हे फक्त योद्धे नव्हते, नुसते युद्ध लढाया केल्या, जिंकले, हारले, परत त्यांनी मिळवलं एवढंच नाहीये, तर त्यांनी त्यांच्या स्वराज्याला नव्या
स्वतंत्र, नीतिमान आणि सुसंस्कृत समाजाची निर्मिती करणारे ते एक शिल्पकार हे ठरलेले आहे. आपल्या राष्ट्रीय चळवळीमध्ये महाराज हे एक मोठे प्रेरणास्थान होते. महात्मा ज्योतिबा फुले यांनी समतेच्या संघर्षामध्ये पोवाड्याद्वारे महाराजांचे महत्त्व या ठिकाणी सांगितले आणि ते असे लिहितात किंवा असे सांगतात की 1869 मध्ये त्यांनी एक पोवाडा बनवला. कोणी? महात्मा ज्योतिबा फुले यांनी शिवाजी राजाच्या वरती. आणि राजांचा जो महिमा आहे ते या ठिकाणी सांगतात. शिवाजीचा गजर जयनामाचा झेंडा रोविला, क्षेत्र्यांच्या मेळा मावळ्यांचा शिकार खेळिला, मातेपायी ठेवी डोई गर्व नाही काडीचा, आशीर्वाद घेई आईचा. म्हणजे आईच्या चरणी ते डोके ठेवत असे, त्यांना काडीचाही गर्व नव्हता, आईंचा आशीर्वाद घेत. आला बला घेई आवडता होतो जिजीचा, पवाडा गातो शिवाजीचा, कुळवाडी भूषण पवाडा गातो भोसल्यांचा, छत्रपती शिवाजीचा. अतिशय उत्तम आणि प्रेरणादायी असे हे पोवाडे महात्मा ज्योतिबा फुले यांनी 1869 मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरती हे रचलेलं आहे. लोकमान्य टिळकांनी शिवजयंती उत्सवाच्या माध्यमातून राष्ट्रीय जागृती तयार केली. कारण लोकमान्य टिळक ज्यावेळेस राष्ट्रीय आंदोलनात होते त्यावेळेला लोकांना एकत्रित आणण्यासाठी, त्यांच्यामध्ये एक प्रेरणा तयार होण्यासाठी शिवजयंती आणि गणेशोत्सव यांची सुरुवात केली होती त्यावेळेला. तर शिवजयंतीच्या माध्यमातून राष्ट्रीय जागृती ही लोकमान्य टिळकांनी केलेली आहे. शिवचरित्राची महती सांगणारे पुस्तक लाला लजपत राय यांनी लिहिलेलं आहे. लाला लजपत राय हे पंजाबचे आणि शिवाजी महाराजांवरती त्यांचं महती सांगणारे त्यांनी पुस्तक लिहिलं आहे आणि ते खूप प्रसिद्ध, ते गाजलेले देखील आहे. तमिळ काव्यांचे पितामह सुब्रमण्यम भारती यांनी शिवाजी महाराज हे आपल्या सहकाऱ्यांना उद्देशून बोलत आहेत असा एक प्रसंग कल्पून काव्यरचना केलेली आहे. महाराज आपल्या सैनिकांना काहीतरी उपदेश देत आहेत, जसे श्रीकृष्ण अर्जुनाला कुरुक्षेत्रामध्ये जशी गीता सांगितली त्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराज आपल्या सैनिकांना उद्देशून सांगतायत असं एक कल्पना केली आणि त्यांनी एक काव्य रचलेलं आहे. कोण? तमिळनाडूचे पितामहा जे आहेत, काव्याचे पितामहा सुब्रमण्यम भारती यांनी ते रचलेलं आहे. त्याचबरोबर विश्वकवी रवींद्रनाथ टागोर यांनी महाराजावरती एक दीर्घ कविता लिहिली. कोण? विश्वकवी रवींद्रनाथ टागोर. महाराजांच्या राज्य साधनेच्या प्रयत्नाकडे ते थोर ध्येय साधनेचे प्रयत्न म्हणून पाहतात. सर जदुनाथ सरकार यांनी शिवाजी अँड हिज टाइम्स या ग्रंथामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा गौरव केलेला आहे. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी महाराजाबद्दल असे म्हटले आहे की महाराज हे केवळ महाराष्ट्राचेच नव्हते तर ते साऱ्या राष्ट्राचे होते. त्यांचे आपल्या देशावरती खूप प्रेम होते आणि मानवी सद्गुणांचे ते साक्षात प्रतीक आहेत. भारतातील सर्व भाषांमध्ये महाराजांचे प्रेरणा आणि आदर्श सांगणारे साहित्य हे निर्माण झालेत. म्हणजे भारतातील जितक्या भाषा आहेत त्या सर्व भाषेमध्ये महाराजांची महती आणि त्यांची प्रेरणा सांगणारे लिखाण हे आपल्या देशातील सर्व भाषांमध्ये झालेले आहेत. शिवाजी महाराजांची ही स्वराज्य कार्याची आणि त्यांचे स्वराज्यामध्ये रूपांतर करण्याची प्रेरणा भावी पिढ्यांनाही आदर्श राहील. शिवाजी महाराज हे एक थोर राष्ट्रपुरुष होते. अशा प्रकारे हा जो प्रकरण आहे चॅप्टर 8 आदर्श राज्यकर्ता या ठिकाणी समाप्त झालेला आहे. आपल्या चॅनल हॅलो चव्हाण सर याला लाईक केलं नसाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. लगेच आपण पुढच्या पाठामध्ये भेटणार आहोत. असेच अभ्यास करत राहा. धन्यवाद.